त्यांच्या पाहुण्याकडं तुझं काय काम? मला तर काय कळेनाच झालं बाई तुझं. अगं आता मामीच मला म्हणला चल येतेस का. आता तेवढं म्हणतात म्हणलं आपण नाही कसं म्हणायचं. अगं ती आपली रीत असती या. गावाला निघालो येतेस का? का तू बी लगी लगी निघालीस वय? आणि काय म्हणलीस तिला? लगेच येते म्हणलीस का काय? नाही ग, असं कसं म्हणेन लगेच. आईला विचारून सांगते म्हणलं. आणि मला का विचारले? आता डायरेक्ट सांगते की मी निघाले म्हणून. हाय का आता त्यात काय विचारायचंय. तू काय आबीच्या मामाकडे जायला नाही म्हणणारच वे. तुझं आणि मामीचं चांगलं पटतंय, मला काय माहित नाही वे. चांगली हुशार झालीस की रेश्मा. पण आता काळजी वाटते का? वयात आलीस असं कोणाबरोबर धाडायचं म्हणजे. आय अगं आता मला काही कळत नाही वे, कुणाबर जायचं आणि कुणाबर नाही ते. प्रदीप दाजी मामी आभ्या आपल्या घरातलीच असल्यागत आहेत की. होय बया, नवऱ्याशिवाय दोन्ही बी पोरसने चांगलं वळण लावलं बघ तिनं. त्या दिवशी तर म्हणलीस दाजीने त्या बरोबर चांगलं नाही केलं म्हणून. अगं त्या बाया तशा म्हणल्या म्हणून मला बी तसं वाटलं. पुन्हा मी मामीला सगळं विचारलं की ती पोरगी शानी नव्हती. आणि त्या प्रदीप एवढूसा असल्यापासून बघते मी त्याला. तरी बी तुला त्या बायकांचंच खरं वाटलं की. आय जवळ आपण स्वतः बघत नाही ऐकत नाही त्यावर कुणावरच विश्वास ठेवायचा नाही, असं आमचं कांबळे सर म्हणतात बघ. कोण आहे ती कांबळे सर? मला एकदा बघायचं आहे. जेव्हा बघल तेव्हा त्यांचंच नाव तोंडात. आमचं कांबळे सर आहेतच तसं. बर आता जाऊ का मी? नाहीतर ते जातील आणि मी राहायची इथंच. नीट जावं नीट यावं. काय मागायचं नाही बरं का रश्मी. हो बया, चल जाते आता मी. अगं थांब. असं मोकळ्या हाताने जायचं वय. आपलं पण फराळाचा डबा नाही के. थांब जरा. ठीक आहे. आणि नीट जा बरं का. हो येते. दाद्या, अरे दाद्या, यावं का नाही घरात आम्ही? अरे वा वा वा, बरं झालं आलीस ताई. अगं हिला मी कालच म्हटलं ताडीकडे जावं फराळ घेऊन, आणि तुम्ही सगळे आज आलाय. बरं झालं का नाही माझा ताप वाचला. बहिणीकडे यायचं ताप होतं वैर तुला. अव काय बाय वंस ताप कशाला होतोय? उलट किती वर्ष झालं तुम्ही आला नव्हतासा, आता आलासा बरंच झालं की, असं म्हणायचं होतं यशने. अव तुम्ही आलासा की घराला कशी शोभा येते बघा. अगं हो, किस्त कौतुक करशील. नाही तुला दोष देत मी. आणि मी तुला असं म्हणलं होय, तू माझ्या भावाला पदराला बांधून ठेवलाय म्हणून येईना झालाय तो. मला का नाही कवा कवा तुमचं बोलणंच कळत नाही. कौतिक करतायसा का टोमना मारतायसा? बरं वाटलं ना तर कौतिक, नाही वाटलं तर टोमना. आता लगेच नको नाराज होस. जा दीपीला सांग चहा ठेवायला. ती पोरगी एक असला चहा करते ना की असं वाटतं सूनच करून घ्यावी बघ. आम्ही कवापासून तयारच आहे, तुमचंच काय ठरवणं झालंय. बरं बरं, आमचा आम्ही ठरवतो. तुझा चॅक करून आण. आता काय दारातच चहा आणून देऊ का काय? बया फणसने दारातच चहा आणून दिला म्हणून आणि टोमना मारायच्या. काय नाही म्हणत, उलट इथं हवेला चहा आणून दिला असं म्हणल मी. अरे हे असलं बोलण्यापेक्षा तू जा चॅ कर आणि दीपीला पाठव बाहेर, म्हणावा त्या आली आहे. हम्म. कुठली गाडी गावली मग? म्हणजे तारळे पाटण का तिकडं जळव मार्गे आलीस? नाही, तारळे पाटणच घावली. होय. आणि रेशमीला बरी धाडली तुझ्या आईनं. मी असल्यावर काय झालं नाही धाडायला, आणि तर राहायचंच नाही म्हणलं प्रश्नच नाही ना. होय होय. ते काय नाही आता 4-8 दिवस राहायचंच. आता आब्याला बी सुट्टी आहे आणि वर्षानं आलेस तर 4-8 दिवस राहाच. मी काय आता राहायला नाही आले, आता तुलाच घेऊन जायला आले.
मागच्या बारीनं आली तेव्हा म्हणली महिनाभर राहील आणि 2च दिवसात माघारी फिरली. ह्या बारीनं आता असं काही चालायचं नाही बघ. कपडे भर, संध्याकाळच्या गाडीनं परत जायचंय. बरं जा घेऊन बाया. पण आत्ताशी आली असं लगेच कुठे जायचं इशे काढते. आता ती पोरगी पहिल्यांदा आली आहे. दीपे जरा तिला आपली बाग बिग दाखव. आब्या या जाऊन फिरून जरा बागेतनं तवर चहा बी होईल. दीपे पायात काहीतरी घाल की उनलंय. तुझ्या बायकोला अजून मी वाटतं बघ, सगळी माणसं ना तिच्या माहेरच्या माणसागतच आहेत. मला वाटलं होतं वाईस थोडी बदलली असेल, पण काही नाही. पण दीपीकडे बघितलं ना तर लय कौतिक वाटतं बघ. अजिबात आईवर गेली नाही. तिला माणसांची ओळख आहे. होय होय मला बी त्याच कौतिक आहे बघ. बरं धरी रेशमाच्या घरून दिले. होय हा अरे वा. आपण खेळायला यायचो तेव्हा केवढीशी होती ना झाड. या सगळं बदलले. हे तर माणसं बदलतात, झाडांचं काय. तू असंच बोलणार आहेस का? अर मी तर विसरलेच की. मी तर बोलणारच नाही. अगं पण वहिनी दादाच राहू द्या अभ्या. माणसांना खरं ऐकून घ्यायचं नसतं, आधीच नाराज व्हायचं असतं. सांगितलं तर ऐकून घेईल ना. सगळंच असं लपवून ठेवाल तर पुन्हा कळल्यावर वाईट वाटणारच की. वाईट का वाटतं ते तरी सांगावं माणसानं. ते नाही सांगायचं मला. आणि ज्याला फरकच पडत नाही त्याला काय सांगायचं. मग फरक पडावा म्हणून सांगावं माणसानं. दीपी एवढी चांगली पोरगी असताना दादाने अश्विनीमध्ये काय बघितलं असेल रे. दीपीला कळल्यावर तिला काय वाटलं असेल. ह्याच विचार एकदा दादानं करायला नको होता का. काय माहित नसेल कळलं त्याला. त्याला अश्विनी आवडली असेल. आपण आपल्याला कोण आवडतं ह्याचा विचार करतो, पण आपण कोणाला आवडत असू ह्याचा विचार का नाही करत. बसायची जागा बदलशील, पण माझी मनातली जागा कशी कुणाला देशील? तो माझा प्रश्न आहे. मी कोणाला बी देईन. जमल तुला? जमवेन मी. दीपे चुकलं माझं, मी मान्य करतो. अगं पण चूक सुधारायची एक संधी बी मिळणार नाही का मला? तिच्यात आई शोधत होतो मी, पण ती बाईच्या पुढे कधी गेलीच नाही. हे उशिरा कळलं मला. आणि किती फरक आहे बघ की तुझ्यात आणि तिच्यात. मी तुझा हात हातात धरला हे बघून ती मला सोडून गेली, आणि तू मी दुसऱ्या कुणाचा तरी हाय हे माहित असून बी आज माझ्या बाजूला बसून माणुसकी सोडली नाही अजून. मग माणुसकी म्हणून तरी एक संधी दे. त्याचा काय उपयोग नाही आता. उपयोग वस्तूंचा असतो, नात्यांच्या फक्त जाणीवा असतात. दीपे मला
सगळा भूतकाळ विसरून आता नवीन सुरुवात करायची. चल दीपे, आपल्या घरी. मला नाही जमणार हो. त्रास होतो तिथं आता मला. ते घर पहिल्यासारखं नाही राहिलं. बरं, माझ्यासाठी नाही, आईसाठी तरी चल. बरं, या बारीला नाही करमलं तर मी माघारी आणून सोडतो तुला. सोडायची सवयच आहे म्हणा की तुम्हाला. असंच म्हणले मी. एवढाच राग येतो तर तसं वागा की. येते आज मी घरी. पण हा, आता तुमच्याबद्दल माझ्या मनात काय पण नाही. मग इकडं मधूनच का आली हे मामाला का नाही सांगितलं? कुठे गेला होता रे तुम्ही दोघं? आम्ही वाट बघून बघून जेवायला घेतलं. मग हात मारायची, नाहीतर आबायला धाडायचं की बोलवायला. आगे म्हणलंच होतं जाऊन बघून या म्हणून. मीच म्हटलं काय तर दोघांचं खाजगी बोलणं चालू असेल, आहे का नाही, भविष्याचं. आपण कशाला उगाच मध्ये मध्ये करा म्हणून तर राहू दे. म्हणूनच 4दा जाऊन बघून आलीस बाहेरनं. दाद्या राहू दे की. बरं दीपे, काय ठरलं तुझं? येतीस ना? हो येत्या. आत्ते, तुझा शब्द नाही मोड वाटत बघ. दुसरं कोणी म्हणलं असतं नसतं ऐकलं, पर तुला नाही म्हणून वाटत नाही बघ. अगं मी काय असं चल म्हणते होय ग? हा, इथं गावात ना बी कुठं बाहेर जात नाहीस बघ. मग तेवढीच हवा पालट. बरं, आमचं झालंय की तुम्ही बी जेवून घ्या, हा, म्हणजे निघायला बरं. बस की. अगे पुरे, भाकरी बास केलीस वय, लगेच भात घेतलास? हवं मी एवढंच खाते रोज. अगं पहिल्यांदा आल्यास आमच्या घरला, खायला लागते, घे कॉर्बर. अवं नको, खरंच भूक नाही मला. अगं पाहुण्या माणसाकडे आल्यावर नाही म्हणायचं नसते, घे थोडी. नको. अगं घे की रेशमे, एवढं छान काय व्हायचं, घे. आता मी काय तुला मगाच्यापासून एक घे म्हणत होती वे? हा एकच करू दे. दर. होय अभ्या, दिवाळीच्या सुट्टीत शाळेचं काम केलं बघ की. पत्रा नवीन, शाळा नवीन, आणि वाडेवाल्यांचा बोर्ड नवीन. पण बरं झालं, माणसं तीच. ज्योते, मग काय केलं दिवाळीच्या सुट्टीत? आठवण आली होय माझी. आली की, भेटायला बी आले होते की तुला मी. आमच्या घरी का म्हणून नाही आलीस ज्योते? तू बोलवलंस का? बोलवायला माणसाने बोलायला तरी पाहिजे. का नाही ग ज्योते? उद्या येतीस का? अजून दिवाळीचा फराळ शिल्लक आहे. लाडू तर तसंच पडलेत, कुणीच तोंड लावणं झालं. फोटोनं झाली ती, पण चकल्यांची एवढा संपलाय बघ. पण ते बी आईला करायला सांगतो. येतेस का? राहू दे, कोण खायना म्हणून मला बोलवतेस वे. तसं नवं ग, सांगितलेलं बरं असतंय. केवढा तू पण चल की घरी फराळाला. अरे तू बोलून काय उपयोग मधुकर? ज्याने बोलवायला पाहिजे ते गप्पच आहे की. आब्या बोलू लागा, तिच्या नादानं ज्योती बिल आपल्याकडे. हो, केवढा आली तर मी पण येईन. बघ बाबा, बोलू तुमच्या घरी फराळ संपला असला ना, आमच्या घरी घेऊन जाऊ, पण बोलू लागा. केवढा या फराळाला घरी. ज्योते, माझ्या दप्तरातून 2 रुपये आण ग, मला चॉकलेट खायचंय. मग अशी जेव म्हणलं तर नीट जेवली नाही. आता बरं तुला चॉकलेट खा वाटतंय का? तुला जा म्हणलं ना, हा लहानपण दिवशी. आणि मध्ये घेऊन जातो सोबत. ह्याला कशाला? कशाला माझी? आता केवढ्यानं सांगितलं म्हणलं मी येणार. आब्या तुम्ही बोलत असा, आम्ही येतो निवांत. अभिजित, असं का वागलंच रे? अरे दिवाळीतला एक दिवस असा गेला ना की मी रडली नसेल. आणि फराळातलं तर काय गोड लागायचं नाही बघ.
तुझी लय आठवण यायची बघ अभिजित. एकदा तरी चौकशी करायची होती माझी. मी भेटत त्याला विचारायची तुझ्याबद्दल. हो, माणसं सांगायची की वर्गातली पोरगी भेटली होती म्हणून. मग का असं केलंस? चुकलं माझं केवढं. ह्या पुढं असं कधीच नाही वागणार. ऐक, हे तू नको बोल. आपलं भेटायचं राहिलंच की नवलायच्या मंदिरात सारखं काहीतरी होत असतं. आता काय बी करून भेटू अभि. मला तुझ्याबद्दल लय बोलायचं, माझ्या मनातलं सांगायचं. मला बी. आजपर्यंत लय वेळा तिला भेटायचं ठरलं, पण प्रत्येक वेळी काय ना काय अडचणीच येत होतं. आज तरी भेट झाली पाहिजे ना गा. अरे मी आलोय ना आज केवढा तुला भेटणार. पण मध्ये केवढा आलो आपण कुठं जायचं? आपण तिकडे जाऊन लांब बसायचं. आब्याने शिट्टी मारली की याचं बाहेर. अरे पण मला कुठे येते सुट्टी? काय घातली. हा असं कर. हा जमतय. चालतंय, बरं जाऊ आता लपून बसा. आता येईलच ते. चालते. हे चला लवकर. अरे सागर, तू इथं काय करतोस? हे जिचरायला आलोय मी इथं. चल चटा चटा बोल आता. अरे ते आमच्या गावातला एक माणूस येणार होता भेटायला, म्हणून आलो होतो. हं? केवढं कवापासून तुमच्या गावाची झाली रे? तुला चांगल्यापणानं म्हणलं होतं की नाही आमच्या गावातल्या पोरींच्या नादी लागायचं नाही. बर चल, लागलास तर लागलास. पण कोणाच्या? केवढाच आहे होय रे? हा, तुला माहित नसेल तर सांगून ठेवते, मला आवडते ती. आणि तुला तिला इथं भेटायची हिंमतच कशी झाली? मी तिला नाही, तिनं मला बोलवलं भेटायला. मग नाही म्हणाल देवानं तोंड नाही दिलं तुला. आता बोलायला तोंडात ठेवायचं नाही. लय झाली याची नक्की. काहीतरी झालेलं दिसतंय. चला लवकर. यासने असंच पाहिजे. किती दिवस भिवून राहायचं होतं. म्हणून तर बीबी आणला. पण मध्ये आता याच्या दादाने घेऊन आलं तर